हॅलो एव्हरीवन, आज आपण SY.BCom सेमिस्टर 3 मेथड्स ऑफ कॉस्टिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 1 इंट्रोडक्शन्स टू मेथड्स ऑफ कॉस्टिंग इलिस्ट्रेशन नंबर 2 पेज नंबर 1.16 पाहणार आहे। सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया। फॉलोइंग इन्फॉर्मेशन रिलेटेड टू टू डिफरंट जॉब ऑफ मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न बिटको मॅन्युफॅक्चरर्स चेंबूर फॉर द मंथ ऑफ मार्च 2025। तर इथं आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे की एक बिटको मॅन्युफॅक्चरर कंपनी आहे आणि तिच्या मंथ एंडिंगचे एक्सपेन्सेस तुम्हाला दिलेले आहेत। मग इथं सांगितलेलं आहे जॉब नंबर 367, जॉब नंबर 376। जॉब नंबर दिलेले आहेत म्हणजे हे तुमचे प्रोडक्शन दिलेले आहेत। हे एक टाईपचं प्रोडक्शन आहे आणि हे दुसऱ्या टाईपचं प्रोडक्शन आहे आणि त्याचे हे एक्सपेन्सेस आहेत। इथं सांगितलेलं आहे चार्जेबल एक्सपेन्सेस पेएबल। तर चार्जेबल एक्सपेन्सेस कुठे येतात तर डायरेक्ट एक्सपेन्सेसला। ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये कोणकोणते आयटम्स येतात किंवा कोणकोणते एक्सपेन्सेस येतात, डायरेक्ट मटेरियलमध्ये कोणते एक्सपेन्सेस येतात, डायरेक्ट लेबर किंवा त्याला आपण डायरेक्ट वेजेस म्हणतो त्याच्यामध्ये कोणते एक्सपेन्सेस येतात, प्राईम कॉस्टच्या अंडर कोणते एक्सपेन्सेस येतात, ऑफिस कॉस्टच्या अंडर कोणते एक्सपेन्सेस येतात, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनच्या अंडर कोणते एक्सपेन्सेस येतात, ह्याची डिटेल्स पूर्ण खूप छान व्हिडिओ बनवलेले आहेत। ते व्हिडिओ पहिले तुम्ही पहा म्हणजे मग तुम्हाला हे क्वेश्चन इझिली सॉल्व करता येईल। कारण तुम्हाला हे कळायला पाहिजे की हे जे दिलेली एक्सपेन्सेस आहेत हे कोणत्या हेडच्या अंडर जातात। तर पहिला आहे आपल्याला चार्जेबल एक्सपेन्सेस पेएबल, हे आहेत डायरेक्ट एक्सपेन्सेस। त्याच्यानंतर सांगितलं आहे प्रोसेस मटेरियल्स, हे येईल डायरेक्ट मटेरियलच्या अंडर कारण हे मटेरियल आहे। आणि त्याच्यानंतर लिहिले कॉस्ट ऑफ स्पेशल डिझाईन्स, हे येईल डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये। कॉस्ट आहे म्हणजे एक्सपेन्सेस आहेत। त्याच्यानंतर लिहिले डायरेक्ट लेबर म्हणजे डायरेक्ट वेजेसच्या अंडर येईल हे। त्याच्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे अदर डायरेक्ट एक्सपेन्सेस, हे एक्सपेन्सेस आहेत डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर येईल। त्याच्यानंतर आहे ऑपरेटिंग लेबर, हे येईल डायरेक्ट लेबरच्या अंडर, तर तुम्ही इथं लिहून ठेवायचे आहे डायरेक्ट लेबर। त्याच्यानंतर आहे प्राईम कॉस्ट मटेरियल, हे मटेरियल आहे म्हणजे हे डायरेक्ट मटेरियलच्या अंडर येणार आहे। आणि प्रोडक्टिव्ह वेजेस आउटस्टँडिंग वेजेस आहेत हे डायरेक्ट लेबरच्या अंडर येणार आहे। आणि अजून इन्फॉर्मेशन नेक्स्ट पेजवर आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशन डिस्ट्रीब्युशन ऑन कॉस्ट 3% ऑन ऑफिस कॉस्ट। आता हे तुम्हाला लगेच नाही समजणार, जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व करू तेव्हा ही काय करायचं आहे तुमच्या लक्षात येईल। ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे, फक्त ही खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे। मॅनेजमेंट एक्सपेन्सेस 20% ऑन वर्क कॉस्ट, वर्क ओव्हरहेड्स 50% ऑन बेसिस कॉस्ट आणि सेलिंग एक्सपेन्सेस 7% ऑन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन। तर हे आपल्याला सांगितलेलं आहे फाइंड करायला, हे फाइंड करायचं आहे। म्हणजे आपल्याला डिस्ट्रीब्युशन कॉस्ट फाइंड करायचे आहे, मॅनेजमेंट एक्सपेन्सेस फाइंड करायचे आहेत, वर्क ओव्हरहेड्स फाइंड करायचे आहेत आणि सेलिंग एक्सपेन्सेस फाइंड करायचे आहेत। तर त्याचा सिक्वेन्स बघा, पहिलं तुम्ही काय करणार आहात, सगळ्यात पहिलं कोणता प्राईम कॉस्ट असते म्हणजे तुम्हाला बेसिक कॉस्ट पहिली काढावी लागेल आणि बेसिक कॉस्ट म्हणजेच प्राईम कॉस्ट म्हणणार आहोत आपण। आता ऑफिस कॉस्ट सांगितलेली आहे। आता तुमचे हे वर्किंग लक्षात येईल। आपण पहिलं काय करू, क्वेश्चन आन्सर बघू। काय फाइंड करायला सांगितलं, फाइंड आउट द कॉस्ट ऑफ सेल्स अँड, बघा काय सांगितलं कॉस्ट ऑफ सेल्स म्हणजे याचा अर्थ कॉस्ट प्राईस शोधायची आहे, किती एक्सपेन्सेस झाले ते शोधायचे आहेत। आणि व्हॅल्यू ऑफ सेल्स टू गेट अ प्रॉफिट 25% ऑन व्हॅल्यू ऑफ टर्नओव्हर म्हणजे सेल्सवर 25% प्रॉफिट घेण्यासाठी घ्यायचं आहे। आणि मग तुम्ही ती वस्तू किती रुपयाला विकाल ती सेलिंग प्राईस पण फाइंड करायची आहे। 25% प्रॉफिट फाइंड करायचं आहे ऑन सेलिंग प्राईस, ऑन सेलिंग प्राईसवर 25% प्रॉफिट आहे। हे आपल्याला इन्फॉर्मेशन आहे। तर आता आपण क्वेश्चन सॉल्व करूया। फाइंड करायचे आहे आपल्याला कॉस्ट शीट। मग कॉस्ट शीट कशी तयार करणार तुम्ही, इन द बुक्स ऑफ बिटको मॅन्युफॅक्चरर चेंबूर जॉब कॉस्ट शीट फॉर द मंथ एंड्स 31 मार्च 2025 पर्टिक्युलर्स, जॉब नंबर 367, त्याच्यामध्ये इनर आउटरचे 2 कॉलम आहेत। जॉब नंबर 376, त्याचे पण 2 कॉलम आहेत, एक इनरचा आणि एक आउटरचा। तर आता आपण क्वेश्चनला सुरुवात करू। क्वेश्चनला सुरुवात करताना आपण सर्वात प्रथम काय बघणार आहोत की पहिलं घेतो आपण काय तर डायरेक्ट मटेरियल। तर मग इथं आपण घेणार आहोत डायरेक्ट मटेरियल। डायरेक्ट मटेरियलमध्ये काय येतं बघा, इथं आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, हे आहे डायरेक्ट मटेरियल, प्रोसेस मटेरियल
आपण पहिलं लिहू डायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट मटेरियल ह्याच्या हेडमध्ये एक येतं. पहिला आहे बघा इथं डायरेक्ट मटेरियलमध्ये प्रोसेस मटेरियल. प्रोसेस मटेरियल. प्रोसेस मटेरियल्स अमाऊंट आहे 6,200 मटेरियल्स आहे आणि दुसऱ्या जॉबचे आहे 7,500. त्याच्यानंतर बघा डायरेक्ट मटेरियल कुठं लिहिलंय तुम्ही. डायरेक्ट मटेरियल लिहिलेलं आहे बघा इथं प्राइम कॉस्ट मटेरियल. हे दुसरं आहे. प्राइम कॉस्ट मटेरियल. प्राइम कॉस्ट मटेरियल्समध्ये आहे 3,800 आणि ह्याची आहे 10,500. आता इथं डायरेक्ट मटेरियल आहे का तर नाही. आणि आता ही मागं दिलेली आहे ती वेगळी इन्फॉर्मेशन आहे. त्यामुळे आपण काय करूया ह्याची टोटल करून बाहेर काढूया. डायरेक्ट मटेरियल किती आहेत बघा. आपण इथं ओरली पण करू शकतो. 8, 9, 10 9, 1, 10 10,000 आहे. ह्याची टोटल करून मी आउटरला काढते. 5 + 5 10. 10चा 0 कॅरी झाला 1. 7 + 1 8. 18,000. तर ही झाली त्यांची टोटल. आता आपल्याला काय करायचं आहे नंतर आपण प्राइम कॉस्ट झाल्यानंतर बघा इथं डायरेक्ट मटेरियल झाल्यानंतर आपण काय घेतो डायरेक्ट लेबर किंवा त्याला आपण म्हणतो डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेस किंवा तुम्ही त्याला लेबर पण म्हणू शकता. डायरेक्ट लेबर त्याच्यामध्ये एक आता बघा डायरेक्ट लेबरमध्ये कोण कोण आहे इथं बघूया आपण. डायरेक्ट लेबर आहेत. त्याचं नाव पण तसंच दिलंय डायरेक्ट लेबर. अमाऊंट आहे डायरेक्ट लेबरची 4,800. एक मिनिट बघा किती अमाऊंट आहे. 1 2 3 1,300 आहे. नाही डायरेक्ट लेबर 1 2 3 4 1 2 3 4 4,800 1,700. डायरेक्ट लेबर त्याच्यानंतर आहे ऑपरेटिंग लेबर. ऑपरेटिंग लेबर ऑपरेटिंग लेबरची अमाऊंट आहे 1,300 आणि इकडं आहे 5,200. दोनच आहेत इथं डायरेक्ट लेबर 1 आणि 2 अजून एक आहे. प्रोडक्टिव्ह वेजेस आउटस्टँडिंग 3 आहेत. 3 प्रोडक्टिव्ह वेजेस आउटस्टँडिंग. अमाऊंट आहे 900. ह्याची आहे 100. एवढंच आहे. याची टोटल करून बाहेर काढू. आपण कॅल्सियमच करूया म्हणजे चुकायला नको. नाहीतर मग थोडं चुकलं तरी तुमची आन्सर चुकणार आहे म्हणून. तर आपण करू 4,800 + 1,300 + 900 7,000. चले टोटल 7,000. ह्याची करूया आपण किती येते बघू. 1,700 + 5,200 + 100 7,000. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस. ते येणार आहे डायरेक्ट
एक्सपेन्सेस. त्याच्यामध्ये एक आहे डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये कोण आहे बघा, चार्जेबल एक्सपेन्सेस पेएबल. चार्जेबल एक्सपेन्सेस पेएबल 250 अँड जॉब सेकंड जॉबचे आहेत 400. अजून काय आहे इथं आहे कॉस्ट ऑफ स्पेशल डिझाईन. कॉस्ट ऑफ स्पेशल डिझाईन 700 650. अजून काय आहे डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये, हे झालं हे आहे अदर डायरेक्ट एक्सपेन्सेस. अदर डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, व्यवस्थित लिहूया, 2050 आणि 3950. अजून झाले, मला वाटते झाले डायरेक्ट एक्सपेन्सेस. आपण टोटल करू, 250 प्लस 700 प्लस 2050 3000. याची टोटल करू, 400 प्लस 650 प्लस 3950 5000. आता आपले एक्सपेन्सेस संपलेले आहेत. हे सगळे एक्सपेन्सेस झाले, तर एवढेच एक्सपेन्सेस होते, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर अँड डायरेक्ट एक्सपेन्सेस. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याची टोटलला आपण प्राईम कॉस्ट म्हणणार आहोत, किंवा त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला काय म्हणायला, बेसिक कॉस्ट सांगितलेले आहे, तर आपण त्याला म्हणणार आहोत बेसिक कॉस्ट. बेसिक कॉस्ट म्हणजेच प्राईम कॉस्ट आहे. तर आपण काय करणार आहोत, इथं टोटल करणार आहोत किती येते ती, आणि त्याला नाव देणार आहोत. मी इथं लिहिते प्राईम किंवा बेसिक कॉस्ट. किती येते बघू, 10 7 17 18 19 20. ह्याची टोटल आहे 20,000 आणि ह्याची टोटल आहे 14 15 15 5 20 आणि 20 20च हजार येते. 20 आणि 30,000. ह्याची टोटल आहे 30,000. त्याला आपण म्हणणार आहोत प्राईम कॉस्ट किंवा त्याला म्हणतो आपण बेसिक कॉस्ट. तर ही तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला कळावं म्हणून मी इथं आहे ना थोडंसं रेड पेनने ह्याला हायलाईट करते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे काय आहे, बेसिक कॉस्ट. तर आता आपल्याला काय सांगितलंय बघा क्वेश्चनमध्ये, क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. आता ह्याच्या खालचे एक्सपेन्सेस दिलेले नाही, पण तुम्हाला सांगितलेलं आहे की बेसिक कॉस्टच्या 50% वर्क ओव्हरहेड आहेत. तुम्हाला हे माहिती आहे की बेसिक कॉस्ट नंतर आपण काय करतो बघा, इथं मी लिहिते ॲड, थांबा इथं आहे ना मी ॲडचं साईन टाकते म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. इथं ॲड, डायरेक्ट एक्सपेन्सेस पण ॲड आहेत. डायरेक्ट मटेरियलमध्ये डायरेक्ट वेजेस आपण किंवा डायरेक्ट लेबर ॲड केलं, त्याच्यामध्येच डायरेक्ट एक्सपेन्सेस ॲड केलं आणि ह्याची टोटल आहे. आता प्राईम कॉस्टमध्ये आपण काय करतो, तर फॅक्टरी ओव्हरहेड्स म्हणजेच एक्सपेन्सेस काय करतो आपण ह्या बेसिक प्राईम कॉस्टमध्ये किंवा बेसिक कॉस्टमध्ये ॲड करतो. तर आता फॅक्टरी ओव्हरहेड्स दिलेच नाहीत क्वेश्चनमध्ये, पण त्याने सांगितलंय की फॅक्टरी ओव्हरहेड्स आहेत, त्यालाच आपण काय म्हणतो, वर्क कॉस्ट म्हणतो किंवा वर्क ओव्हरहेड म्हणतो. बघा मी तुम्हाला काल सांगितलेलं होतं, फॅक्टरी ओव्हरहेडच्या किंवा फॅक्टरी कॉस्ट म्हणजेच ओव्हरहेड आहे. ओव्हरहेड म्हणजेच एक्सपेन्सेस आहेत. तर हे फॅक्टरीच्या एक्सपेन्सेसच्या टोटलला आपण वर्क कॉस्ट म्हणतो. तर ही वर्क कॉस्ट म्हणजे फॅक्टरी ओव्हरहेडची जी टोटल आहे ती टोटल त्यांनी सांगितली प्राईम कॉस्टवर काढा. किती, तर प्राईम कॉस्ट म्हणजेच बेसिक कॉस्टच्या 50% वर्क ओव्हरहेड आहेत. म्हणजे ह्याच्या टोटलला आपण काय म्हणतो, तर वर्क ओव्हरहेड्स म्हणजे किंवा ऑफिस ओव्हरहेड्स आहेत किंवा फॅक्टरी ओव्हरहेड्स आहेत, त्यालाच आपण म्हणणार आहोत. इथं नाव दिलंय त्यांनी वर्क्स ओव्हरहेड.
तर आपण काय करणार आहोत, ह्याच्यामध्ये लिहिणार आहोत देअरफॉर वर्क्स ओव्हरहेड सांगितलेलं आहे त्यांनी 50% ऑन बेसिक कॉस्ट, म्हणून इथं लिहिते मी ऑन 50% ऑन बेसिक कॉस्ट. तर बेसिक कॉस्ट किती आहे 20,000. त्याच्या तर तुम्हाला इथं कळावं असं वाटत असेल तर ह्या 20,000वर तुम्ही 50% काढलेलं आहे. तर आपण इथं काढून दाखवते तुम्हाला वर्किंग करून कसं काढलेलं आहे. तर 20,000 ही तुमची आहे बेसिक कॉस्ट, ही आहे तुमची बेसिक कॉस्ट. ह्याच्यावर 50% इंटू 50%, ह्या झिरोला हा झिरो गेला, ह्या झिरोला हा झिरो गेला, 5 2 जा 10, 1 2 3 1 2 3 ही आहे तुमची वर्क ओव्हरहेड किंवा फॅक्टरी कॉस्ट. किती आहे 10,000. आता ह्याच्यावर काढू 30,000 वर 50% 15,000 येईल. 30,000 इंटू 50%, 5 3 जा 15, 1 2 3 0, 15,000 ही आली ह्याची वर्क कॉस्ट. आता आपण काय करतो, वर्क कॉस्ट आणि प्राइम कॉस्टची टोटल करतो. ह्याची टोटल करतो, हे आले 30,000, कारण ॲड लिहिले ना आपण 15 आणि 45,000. आता ह्याला नाव द्यायचं आहे आपल्याला फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट. हे आहेत वर्क ओव्हरहेड. ओव्हरहेड म्हणजेच काय आहे तर एक्सपेन्सेस आहेत. ह्याला नाव काय द्यायचं इथं सांगितलं त्यांनी की बेसिक कॉस्टच्या फॅक्टरी ओव्हरहेड्स किंवा वर्क ओव्हरहेड्स एवढे आहेत, एक्सपेन्सेस एवढे आहेत. म्हणजे फॅक्टरीचा खर्च बेसिक कॉस्ट किंवा प्राइम कॉस्टच्या 50% आहे. मग आपण 50% घेतला तर 50% किती आला मग, तर 50% आलं तुमच्या अमाऊंट आली 10,000 आणि ह्याला नाव द्यायचं आहे वर्क कॉस्ट. वर्क कॉस्ट. आता हे पण तुम्हाला कळावं म्हणून थोडंसं मी रेड पेननी हायलाइट करते. वर्क कॉस्ट आपण काढली 30,000. वर्क कॉस्ट कारण इथं सांगितलं आहे वर्क. बघा तर तुम्ही म्हणाल वर्क कॉस्ट मॅम तुम्ही नाव का दिलं, कारण एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. आपण काय करतो, फॅक्टरी ओव्हरहेड असतात त्याच्या टोटलला वर्क कॉस्ट म्हणतो. जसं की डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या टोटलला आपण प्राइम कॉस्ट म्हणतो. बघा इथं आपण काय केलेलं आहे, प्राइम कॉस्ट कोणाला म्हणलं तर डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या टोटलला. तसंच फॅक्टरीच्या टोटलला जी टोटल आली म्हणजे किती आली तर 30,000, ह्या 30,000ला आपण वर्क कॉस्ट म्हणतो, हे लक्षात ठेवा. तर त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करतो ऑफिस एक्सपेन्सेस किंवा ऑफिस ओव्हरहेड्स. ॲड करतो, आपला फॉर्मॅट लक्षात ठेवायचा. ॲड ऑफिस किंवा ह्याला ऑफिस किंवा त्याला ॲडमिनिस्ट्रेशन पण म्हणतात. मग तुम्ही इथं ॲडमिनिस्ट्रेशन पण म्हणू शकता. ओव्हरहेड्स. मग आता ऑफिस किंवा ॲडमिनिस्ट्रेशन, तर ह्याच्या टोटलला आपल्याला वेगळं नाव आहे, त्याला आपण म्हणतो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. तर मग ह्याला ऑफिस किंवा ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स आहेत. हे काय सांगितलंय बघा, इथं सांगितलंय मॅनेजमेंट एक्सपेन्सेस म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस. तर ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपण आहे मॅनेजमेंट एक्सपेन्सेस. किती सांगितलं तर 20% ऑन वर्क कॉस्ट. वर्क कॉस्टच्या 20%. मग इथं लिहिणार आहोत आपण 20% ऑन वर्क कॉस्ट. तर वर्क कॉस्ट किती आहे बघा इथं 30,000 आहे. तर आपण इथं करूया 30,000 वर 20%. 30,000 इंटू 20%. 3 2 जा 6, 1 2 3 0, 6,000. आणि हे आहे 45,000. 45,000 वर 20%. 45 2 जा 90 आणि 1 2 0, 9,000. तर इथं आपल्याला सांगितलेलं आहे की जी तुमची वर्क कॉस्ट आलेली आहे त्याच्यावर
जे ऑफिसचे एक्सपेन्सेस आहेत ते 20% आहेत. मग किती आलं ह्याच्या 20%? 20% आलं 6000 आणि ह्याचे आले 9000. 6000 आणि 9000 बरोबर आहे अमाऊंट. आता ह्याच्या टोटलला आपल्याला म्हणायचं आहे काय म्हणतो आपण बघा, इथं मी सांगितलेलं आहे काय म्हणतो त्याला, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा ऑफिस कॉस्ट. नावं लक्षात ठेवायची आहेत. तर ह्याला म्हणायचं आहे देअरफॉर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. इथं आलं 36,000, 30,000 प्लस 6,000, 45,000 प्लस 9,000, 9 5 14, 54,000. तर ह्याच्या पुढे आपल्याला जायचं आहे. क्वेश्चनमध्ये काय सांगितलंय बघा. नेक्स्ट आपण काय काय केलं त्याला टिक करत जायचं. आपण पहिली काय काढलं आणि नाही केलं तरी चालेल, कारण इथं लक्षात येतं. ह्याच्यानंतर काय असतं आपल्या फॉर्मॅटमध्ये बघा, आपण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढल्यावर सेलिंग काढतो, सेलिंग एक्सपेन्सेस, आणि नंतर डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. कधी कधी हे दोन्ही पण एकत्र काढतो, पण आज थोडं आपल्याला वेगळं काढायचं आहे, कारण पहिलं सेलिंग एक्सपेन्सेस सांगितलेलं आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शनवर. ह्याच्यावर बघा थोडं रेड पेनने मी हायलाईट करते तुमच्यासाठी, ह्याला इथं स्टार करते. ह्या 36,000 वर त्यांनी सांगितलंय कॉस्ट ऑफ प्रोडक्शनवर 7% सेलिंग एक्सपेन्सेस आहेत. मग आपण इथं खाली ॲड करून सेलिंग एक्सपेन्सेस, ॲड सेलिंग एक्सपेन्सेस, इथं सांगितलंय 7% ऑन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. 7% ब्रॅकेटमध्ये लिहू, 7% ऑन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आता कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे तुमचं इथं 36,000. तुम्ही कॅल्सीवर पण करू शकता. 36,000 इंटू 7%, आणि इथं आहे 54,000 इंटू 7%. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले, ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले. आपण कॅल्सीवर करू शकतो. 360 इंटू 7, 5,200. इथं लिहिते मी इथं 2,520. आता ह्याच्यावर काढू 54,000 वर 54,000 इंटू 7%, इंटू 7%, 3,780. त्याच्या टोटलला आपण काय म्हणतो, थांबा पहिले टोटल करू आपण. हे करते मी पहिलं. प्लस 54,000, टोटल आली 57,780. 57,780, 57,780. आता ह्याची टोटल करू आपण. 36,000 प्लस 2,520, अमाऊंट आली 38,520. तर त्याला आपल्याला नाव द्यायचं आहे कॉस्ट ऑफ सेल्स. ह्याला देअरफॉरचं साइन टाका, कॉस्ट ऑफ सेल्स. हे विक्रीचा खर्च आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे त्यांनी वर बघा, अजून एक काढायचं आहे की ऑफिस कॉस्टच्या 3% डिस्ट्रीब्युशन कॉस्ट आहे. तर सेलिंग बघा आपण काय करतो माहिती आहे, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. तर पहिला आपण सेलिंग काढून त्याच्यामध्ये जी येईल त्याला आपण सेलिंग कॉस्ट म्हणू, आणि त्याच्यानंतर येणार आहे ॲड करायचं आहे डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. ॲड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड कसे काढायचे आहे, तर 3% ऑन ऑफिस कॉस्ट. इथं लिहिणार आहोत आपण 3% ऑन ऑफिस कॉस्ट. ऑफिस कॉस्ट. आता इथं बघा ऑफिस कॉस्ट कुठे आहे बघा, आपण लिहिलंय ऑफिस कॉस्ट म्हणजेच कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. तर 36,000 वर, आता नीट बघा कारण तुम्ही चुकू शकाल.
तर काळजीपूर्वक करायचं आहे आपल्याला. इथं आहे ऑफिस कॉस्ट याला म्हणतो किंवा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. तर इथं ना मी तुम्हाला काळा म्हणून रेड पेनने लिहिते. हे तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या आन्सरमध्ये लिहायचं नाही, हे तुम्हाला काळा म्हणून मी लिहिते. ह्याला आपण म्हणतो ऑफिस कॉस्ट. ही आहे तुमची ऑफिस कॉस्ट. मग 36,000 वर किती पर्सेंट सांगितले? 3% इंटू 3%. आणि ह्याचे आहे 54,000 वर 3%. आपण काढून बघू किती येत आहे. 36,000 इंटू 3%. अमाऊंट आली 1080. ऑफिस डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स किती आहेत? तर 1080. आता ह्याच्यावर काढू 54,000 वर. 54,000 इंटू 3%. 1620. तर हे आहेत आपले डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. ह्याच्या टोटलला नाव येणार आहे. पहिले आपण टोटल करू. 1620 प्लस 57,780. टोटल आली 59,400. ह्याचे टोटल करू. 38,520 प्लस 1080. अमाऊंट आली 39,600. मी फक्त चेक करते बरोबर आहे का. 39,600 59,400 बरोबर आहे. तर आपला आन्सर हे बरोबर आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा. ह्याला नाव द्यायचं आहे आपल्याला कॉस्ट ऑफ सेल्स. कॉस्ट ऑफ सेल्स, कारण हे पण कॉस्ट ऑफ सेल्सच होते, हे पण कॉस्ट ऑफ सेल्सच आहेत. म्हणून इथं म्हणू, कारण हे विक्रीसाठी आलेला खर्च असतो. दोघांत बघा. आता तुम्ही म्हणाला असं नाव का दिलं मॅम तुम्ही? तर बघा इथं काय म्हणतो आपण, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. ह्या दोघांची जी टोटल आहे त्याला म्हणतो आपण कॉस्ट ऑफ जॉब म्हणतो किंवा कॉस्ट ऑफ सेल्स पण म्हणतात. म्हणजे टोटल विक्रीसाठी आलेला खर्च. सॉरी, विक्रीसाठी नाही, वस्तू तयार करण्यासाठी आलेला खर्च. कॉस्ट ऑफ सेल्स म्हणजे वस्तू तयार करण्यासाठी आलेला खर्च आहे. आता त्यांनी बघा क्वेश्चनमध्ये असं सांगितलेलं आहे. आपण क्वेश्चन नीट बघूया. त्यांनी सांगितलंय की टर्नओव्हरवर 25% प्रॉफिट आहे. मग आता आपण कसं काढायचं आहे? टर्नओव्हर किती आहे बघा. टर्नओव्हर आपल्याला माहिती नाही, कारण आपला फॉर्म्युला बघा पहिला कसा असतो. पहिला थांबा. सेलिंग प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट. हा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. सेलिंग प्राइस माहिती नाही, पण कॉस्ट प्राइस माहिती आहे. आपल्याला सांगितलंय नाही, सेलिंग प्राइस माहिती आहे, कॉस्ट प्राइस ही माहिती आहे, पण आपल्याला सांगितलंय काय बघा नीट, की टर्नओव्हरवर 25% प्रॉफिट आहे. म्हणजे सेल्सवर 25% प्रॉफिट आहे. आपण कितीला वस्तू विकणार माहिती नाही, म्हणून लिहिलंय त्यांनी प्रॉफिट कसा लिहिलाय? 25% ऑन सेल्स लिहिलंय. सेल्स टर्नओव्हर म्हणजे सेल्स. तर आपल्याला काय करायचं आहे? सेल्स आहेत, सेलिंग प्राइस 100 पकडायची, कारण सेल्सवर सांगितले 25% आणि प्रॉफिट आहे 25. तर मग आपली कॉस्ट प्राइस किती असणार आहे? तर बघा ह्याच्यामध्ये किती ॲड केल्या? 100 येतं 75. 75 प्लस 25 इज इक्वल टू 100 किंवा 100 मायनस 25 केलं की 75 येईल. ही तुमची कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस कशी काढली तुम्ही? तर 100 सेलिंग प्राइस होती, त्याच्यातून मायनस केलं 25% प्रॉफिट. ही आली तुमची कॉस्ट प्राइस. आता मी तुम्हाला एक फॉर्म्युला शिकवलेला होता. आता आपल्याला दोन गोष्टी माहिती आहेत, कारण ही पण कॉस्ट प्राइसच आहे आणि आपल्याला त्याच्यावर प्रॉफिट पण कळणार आहे. मग आपण काय करणार आहोत? कॉस्ट प्राइस आणि प्रॉफिट. कॉस्ट प्राइस होती 75, तेव्हा प्रॉफिट होता 25. आता कॉस्ट प्राइस आहे 39,600. तर मग प्रॉफिट किती? इथं क्वेश्चन मार्क. तर आपण काय करणार आहोत? इथं हे ना थोडंसं हा फॉर्म्युला नीट लक्षात ठेवायचा आहे. आपल्याला दोन फॉर्म्युले तयार करायचे आहेत.
ही जॉब ह्या पहिल्या जॉबचा आहे. दुसऱ्या जॉबचं पण तसंच करणार आहोत आपण. कॉस्ट प्राईस आणि प्रॉफिट. कॉस्ट प्राईस 75 होता तेव्हा प्रॉफिट 25 आहे. तर कॉस्ट प्राईस याची किती आहे 59,400. 59,400 ही कॉस्ट प्राईस आहे. तर प्रॉफिट किती त्याला पण आपण क्वेश्चन मार्क दिलेला आहे, त्याला पण क्वेश्चन विचारला. मग ह्या क्वेश्चनचं आन्सर कसं शोधायचं तर ह्याला देअरफोर ह्याला रेसिप्रोकल करायचं. 39,600 उलट करायचं म्हणजे हे खाली आहे त्याला वर घ्यायचं, वर आहे त्याला खाली घ्यायचं, इंटू 25. आता ह्याचा आपण ॲन्सर काढू. कसं येईल बघा. 39,600 डिवाइड बाय 75 आन्सर इंटू 25 13,200. हा झाला तुमचा प्रॉफिट. कारण इथं आपण प्रॉफिटमध्ये क्वेश्चन मार्क लिहिला आहे म्हणून हा मिळाला तुम्हाला प्रॉफिट. आता ह्याचा काढू आपण. ह्याचा कसा आहे बघा. ह्याला पण तसंच करायचं. देअरफोर 59,400 हे खाली आहे ते वर घ्यायचं, रेसिप्रोकल म्हणतात त्याला, आणि उलटं करायचं उलट. 75 इंटू 25 59,400 डिवाइड बाय 75 इंटू 25 19,800 हा आहे सेकंड जॉबचा प्रॉफिट. मग आपल्याला सेलिंग प्राईस काढता येते. सेलिंग प्राईस कशी काढतो आपण. इथे ह्या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकायची. सेलिंग प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट. मग प्रॉफिट कॉस्ट प्राइस तुमची दिलेली आहे इथं 39,600 प्लस प्रॉफिट आहे 13,200. या दोघांचं ॲड केलं की सेलिंग प्राइस येईल. बघूया आपण. 39,600 प्लस 13,200 तर ॲन्सर आलं ह्याचं 52,800 ही तुमची सेलिंग प्राइस आहे. आपण पहिल्याचं इथं लिहून घेऊया. आता कसं लिहायचं बघा. पहिलं काय करायचं ॲड प्रॉफिट. याला म्हणायचं आहे इथं ॲड प्रॉफिट. क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे प्रॉफिट कसा काढायचा आहे तर सेल्स टर्नओव्हरवर 25% म्हणून तुम्ही इथं लिहिणार आहात 25% ऑन सेल्स. ऑन सेल्स. सेल्स म्हणा किंवा टर्नओव्हरला. तर इथं आपण काढला प्रॉफिट. आता इथं क्वेश्चनमध्ये आपण वर्किंग करून काढलेला आहे. तर प्रॉफिट आलेला आहे 13,200 आणि दुसऱ्याचा प्रॉफिट आलेला आहे 19,800. आता ह्याची आपल्याला टोटल करायची आहे. ह्याची टोटल आपण केली 52,800. हे झाली सेल्स. आपण लिहिले इथं सेल्स इज इक्वल टू 50. ह्याला म्हणायचं आहे देअरफोर सेल्स किंवा व्हॅल्यू ऑफ सेल्स म्हणा किंवा सेल्स. टोटल सेल्स म्हणलं तरी चालेल. ह्याची टोटल करू किती येतंय बघूया. 59,400 प्लस 19,800 79,200. तर ह्याला म्हणायचं आहे सेल्स. तर ह्या लेसनमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. काय फाइंड करायचं असतं तर आपण बघा काय करतो. एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन करायचं ठरवलं तर आपण ते प्रोडक्शन करताना विचार करतो की ती तयार करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो आणि मग खर्च आल्यानंतर आपल्याला प्रॉफिट किती अपेक्षित आहे. तर मग इथं काय सांगितलं आहे की 25% प्रॉफिट मिळवण्यासाठी ती वस्तू तुम्हाला किती रुपयाला विकायची आहे. तर 25% प्रॉफिट मिळवण्यासाठी जॉब जो दिलेला आहे जॉब नंबर 367 हा 52,800ला विकायला पाहिजे. तेव्हा तुम्हाला 13,200 म्हणजे 25% प्रॉफिट मिळेल. तर इथं काय केलं जातं की आपल्याला जो खर्च येतो ते वस्तू किती रुपयाला विकायचे. वस्तू तयार करण्यासाठी आलेला खर्च किती आहे. मग खर्च आपल्याला कळाला की बाबा एवढा कॉस्ट प्राइस आहे त्याची. मग विकायचं किती तर तुम्ही अपेक्षित प्रॉफिट ठेवता. मला 25% पाहिजे, 50% पाहिजे, 40% पाहिजे. काहीतरी तुम्ही एक प्रॉफिट कन्सिडर करता आणि तो मिळवण्यासाठी मग विचार करता ती वस्तू किती रुपयाला विकायला पाहिजे. म्हणून हे काढण्यासाठी ती वस्तू आपण जे प्रोडक्शन तयार केलेलं आहे ते मार्केटमध्ये किती रुपयाला विकायचं आहे हे शोधण्यासाठी ही वर्क कॉस्ट किंवा कॉस्ट शीट तयार केली जाते.
तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही दिलेल्या सपोर्टबद्दल मनापासून खूप 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 धन्यवाद. थँक्यू.